बोलून जातं. काल दत्त जयंती झाली, परवा कॉलेजच्या एका मुलाने मला प्रश्न विचारला, ताई बायोलॉजिकली हे शक्य नाही म्हणले, 3 शिरे 6 हात, काही काय सांगता? शरीरशास्त्राच्या दृष्टीने 3 मुख असलेला असं कुठे असतं का म्हणाले, काही सांगता? मग तिथे आम्हाला त्यांच्या प्रश्नाला उत्तर देता आली पाहिजे तो, की नाथांनी सांगितलंय त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणा. पहा म्हटलेत का? पाहायला गेला तर कदाचित दिसणार नाही, पण जाणा हा शब्द नाथ माऊली त्याकरताच वापरतात की तो आम्हाला जाणून घ्यायचंय. त्रिगुणांचं प्रतीक असलेला सत्वरजतम अशी ती देवता आहे दत्त प्रभू. मग संत नाथ बाबा आम्हाला त्यांच्याकडे अशी आळवणी करायला सांगतात, किती प्रेमाने जाऊया. आमचं हित जर आम्हाला कळत असेल ना, तर दत्तप्रभूंच्या चरणावर शरणागती पत्करावी. कारण त्यांच्या त्या संप्रदायामध्ये सुद्धा आपल्या सगळ्यांना माहिती आहे दत्तप्रभूंचं अधिष्ठान समोर आहे. म्हणून मुद्दाम सांगते, आपण बऱ्याचदा असं म्हणतो, स्वामी म्हणतात भिवू नको मी तुझ्या पाठीशी, मग मी काही केलं तरी चालतंय का? स्वामी म्हणतात चोरांनी सुद्धा म्हणावं मी चोरी केली तरी चालेल, व्यसन करणाऱ्यांनी म्हणावं मी व्यसन केली तरी चालतील का? भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी. अहो हे असं नाहीये. अध्यात्म आम्हाला निर्भय बनवतं खरं, पण ती निर्भयता सत्कर्मातनं आलेली असू दे. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा लवावे, सत्कर्म योगे वय घालवावे म्हटलंय. असं सत्कर्म व्हावं की शरणागत भावानी, सर्व समर्पण भावानी दास्यत्व तिथे न्यावं. म्हणून त्यांच्या अवतारांमध्ये सुद्धा श्रीपाद श्री वल्लभ स्वामी गाणगापूर, नृसिंह सरस्वती लाडाचं कारंज, कर्दळी वनात जे प्रकट झाले असे स्वामी समर्थ, आणि अलीकडच्या काळापर्यंत अगदी वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज दत्तावतारी, हे सगळे सत्पुरुष आहेत. या सगळ्यांनी संतांच्या पायावर विश्वास ठेवला ना की हिताची संकल्पना आमची क्लिअर होऊन जाते. नक्की कशात हित आहे? जावं सहकुटुंब सहपरिवार, दास आम्ही हे घरदार, सहकुटुंब सहपरिवार, दास आम्ही हे घरदार, तव पदी अर्पू असाय संसार हित हा भार, तव पदी अर्पू असाय संसार हित हा भार, परिहरिसी करुणा सिंधू तू दीन दयाळ सुबंधू, आम्हा अधलेशन पाधो वासुदेव प्रार्थित दत्ता, शांत हो श्री गुरुदत्ता मम चित्ता शमवियाता, शांत हो श्री गुरुदत्ता मम चित्ता शमवियाता, शांत हो. काय करुणा त्रिपदी भागावी. इतक्या करुणेने जर भगवंताच्या जवळ आम्ही गेलो ना, संत आम्हाला ही करुणा देतात जीवनाकडे बघण्याची, भगवंताकडे आर्ततेने कशी प्रार्थना करायची ते शिकवतात. सध्या अहिताच्या मागे आम्ही लागलोय बरं. मुळात संभ्रमात आहोत, गोंधळलेल्या स्थितीत आहोत की आमचं हित कशात आहे नेमकं तेच कळेना. म्हणून म्हटलं ना, आता उद्या सुद्धा, आज 28 तारीख, 29, 30 राहिलं, 2च दिवस राहिले. फार मोठा सण येणार आहे आमचा, जागतिक भारतातला खूप मोठा सण. कुठला हो? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. स्वतःला तरुण म्हणणारे सगळी मंडळी, आता बघा तुम्ही संस्कृतीचं कसं अधःपतन आजूबाजूला दिसतंय. हिंदू धर्माचे पाईक म्हणवणारे सुद्धा संस्कारांची कशी विटंबना होताना आजूबाजूला पाहताना आम्ही पाहू. आणि अशा वेळी डोळे झाकून जर घेतले ना, तर मग आम्ही जर वेळीच नाही बोललो तर आमच्यासारखे मग दुर्दैवी आम्ही ठरू. पुढच्या पिढी समोर सगळा अंधार निर्माण करण्याला पालक म्हणून आम्ही जबाबदार असू. येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवती माऊली म्हणते ना, तर आम्हाला सावधपणे वडीलकीची भूमिका बजावलीच पाहिजे. कारण तुकोबांच्या तालमीमध्ये, समर्थांच्या तालमीमध्ये शिकणारे समर्थ छत्रपती शिवप्रभू ज्यावेळी आईच्या गर्भामध्ये होते, त्यावेळी आई गर्भातल्या बाळाला सांगत होती, शिवबा जन्माला ये पण जळण्याच्या तयारीने ये माझ्या राजा. कारण आजूबाजूला सगळा अंधार आहे, सगळा अंधकार आहे. 350-400 वर्ष गुलामीच्या अंधकारात महाराष्ट्र चाच पडतोय. आणि या अंधाराचा नायनाट करायचा असेल ना, तर जळण्याच्या तयारीने ये माझ्या राजा. एवढ्याशा पणतीनं जर जळायचं ठरवलं ना, तर मोठ्यात मोठ्या अंधाराचा नायनाट करता येतो. आणि जन्म झाला 5 वर्षापर्यंत शिवनेरीवर लहानाचे मोठे झाले किल्ल्यावर.
5व्या वर्षी ज्यावेळी पुण्यामध्ये आले ना, त्यावेळी आईला विचारावं, आई कुठाय माझा वाडा, कुठाय माझा घोडा, कुठाय माझं सैन्य. का हो? त्या माऊलीनी हिताचा विचार केला म्हणून शककर्ते राजे छत्रपती घडू शकले. आजची आई मुलांच्या हिताचा विचार करतेच असं नाही. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयांची. म्हणूनच का माता पित्यांना धन्यवाद दिले तुकोबरायांनी? कारण जे माईबाप पालकांच्या हितासाठी, मुलांच्या हितासाठी जागे आहेत ना, त्यांनाच धन्यवाद दिलेत. बरं, 5व्या वर्षाच्या छत्रपतींनी आऊसाहेबांना विचारावं, आऊसाहेब कुठाय माझा घोडा, कुठाय माझा वाडा, कुठाय माझं सैन्य? कारण राखेचे डोंगर साठले होते हो सगळीकडं. माणसं परागंदा होऊन देशोधडीला लागली होती. 3 अवस्था, 3 गोष्टी अशा होत्या पुण्याच्या भूमीमध्ये की चपलांचं तोरण लावलं होतं पुण्याच्या भूमीला. एक पहार ठोकली होती आणि त्या पहारेवर मानवाची कवटी अडकवली होती. आमच्याच माणसाने, मुरार जगदेव त्याचं नाव. माणसं देशोधडीला गेली होती. आमच्याच आया बहिणींची आबरू डोळ्या देखत लुटताना बघण्या पलीकडे दुसरा इलाज उरला नव्हता. अशी भीषण अवस्था महाराष्ट्राच्या भूमीमध्ये होती. बरं, कुठलीच सुरक्षितता नाही. वेदशाळेतला वेद, देवळातला देव, स्त्रीचं शील, तरुणांचा पराक्रम, वृद्धांचं जीवन, सगळं सुरक्षित राहावं याकरता स्वराज्याचा घाट होता. हे सगळं एका तरुणाने केलं. आज आमचा तरुण स्वतःला तरुण म्हणवतो, पण संध्याकाळ झाली की त्याला धरून आणावं लागते. 31 डिसेंबरचा मी उल्लेख केला. व्यसन आणि फॅशन याच्या नादी आम्ही लागू. मी हात जोडून सांगते आपल्याला, माझ्यावर विश्वास ठेवा. महाराष्ट्रामध्ये नव्हे, सगळीकडेच 31 डिसेंबरचा दिवस भजन साजरा करूनच झाला पाहिजे. त्या दिवशी जागर घाला भजनाचा, हरकत नाही. पण नको त्या व्यसनाला आणि वाईट प्रवृत्तीकडे जर आमची पिढी जात असेल ना, तर छत्रपतींच्या महाराष्ट्रात राहण्याची आमची खरं तर पात्रता नाहीये. ज्या राजाला सुपारीच्या खांडाचं सुद्धा व्यसन नव्हतं, त्या राजाची शिवजयंती मशाल घेऊन धावणाऱ्यांनी किती अंतर काटलं, हे त्यांनी मद्य किती प्यायलं, किती बाटल्या रिचवले, याच्यावर दुर्दैवाने ठरतंय. फक्त राजांसारखं दिसणं, याला जे आम्ही इम्पॉर्टन्स दिलेत ना, फक्त राजांसारखं दिसणं, मला वाटतं असणं फार महत्वाचं आहे छत्रपतींसारखं. की ज्या छत्रपतींनी घाट घातला स्वराज्याचा आणि माई लेकरांचा तो संसार. मला कुणीतरी म्हणालं होतं छत्रपती म्हणून मी घेते. बरं, हे खरं तर नरसिंह शिवाजी राजा नरसिंह शिवाजी राजा, नरसिंह शिवाजी राजा, नरसिंह शिवाजी राजा. साधी त्याची प्रजा जमवून फौज रांगड्या वीर मावळ्यांच्या, रांगड्या वीर मावळ्यांच्या. दौलती बुडवी पातशाह्यांच्या, दौलती बुडवी पातशाह, दौलती बुडवी पातशाह्यांच्या जी, दौलती बुडवी पातशाह्यांच्या जी, जिहिरजी मराठ्यांच्या मानगंगेला. मराठ्यांच्या मानगंगेला, मराठ्यांच्या मानगंगेला, मराठ्यांच्या मानगंगेला, मराठ्यांच्या मानगंगेला महापूर आला. उगम त्याचा झाला जहागिरी, छोटी छोटा कारभार विसरूनी जरा वर्तमानास. सुरस तो कीर्तिदायी इतिहास. जाऊ चला जुन्या पुणे शहरास, जाऊ चला जुन्या पुणे शहरास. त्या जुन्या पुणे शहरात काय घडलं? मायलेकांनी दैदिप्यमान असा इतिहास घडवला. तुकोबरायांवर, समर्थांवर पूर्ण विश्वास ठेवून जीवनाचं सगळं समर्पण वाहिलं होतं. त्या चरणांवरती मार्गदर्शन उत्तम होतं. जिजामातोश्रींनी आपल्याला आलेल्या राजकारणाचा अनुभव, सुलतानी आक्रमण, मुघली आक्रमण सगळं अनुभवलं होतं. विचारांची आलेली परिपक्वता आपल्या लेकरामध्ये समर्पित केली होती. आणि गर्भापासूनच ज्याच्या मुठी अशा आवळल्या जात होत्या, त्या शिवबांवरती काय संस्कार करावेत.
पुण्या त्या जुन्या पुणे शहरात, 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 त्या जुन्या पुणे शहरात कसबा वाड्यात होता नांदत मायलेकांचा सुखी हो संसार, मायलेकांचा सुखी हो संसार. जहागिरी छोटी छोटा कारभार, जहागिरी छोटी छोटा कारभार, दोघांच्या मनी मोठा निर्धार, दोघांच्या मनी मोठा निर्धार, निर्धार जिजाईन केला. 12 वाजतील सगळाच पोवाडा म्हणत बसले. निर्धार जिजाईन केला, पढविला बाळ शिवबाला, पुराणांचा देऊलता खटा, क्षत्रियांचा बाण शिकविला, बाण शिकविला, निर्धाजे जे बाण शिकविला, निर्धाजे जे बाण शिकविला, एक विचार दोघांनी केला हो धीरे, एक विचार दोघांनी केला हो धीरे. एक विचारांशिवाय कार्य होत नाही, म्हणून सगळे एकत्र आले. जीवाला जीव देणारी माणसं एकत्र आली हो. वाजवायचेत का? टाळाटाळ करू नका, मनापासून वाजवायचे असतील दिलखुलास वाजवावे हो. तू वाजवू की नको वाजवू की, हेच आपलं असतं. मी आधीपासून तेच सांगते. आम्ही फार असे कीर्तनाला येणारी माणसं लो ऑफ कॉन्फिडन्स आहेत रोज, आणि चोरी करणारी, डाका घालणारी, वाईट वागणारी माणसं दिमाखात फिरतायत समाजात आज. कथा कीर्तन ऐकणारी फार भिवून घाबरून कसं होईल काय होईल. ते मोहग्रस्त झालेल्या अर्जुनाला भगवंतांनी खरं तर ते निमित्त होतं, त्याच्या निमित्ताने तुम्हाला मलाच सांगितलंय, हतो वा प्राप्सेसी स्वर्गम जित्वा वा भुक्षसे महिम. पण आम्ही मात्र असे गलित गात्र झाल्यासारखे वागतो, मोहामध्ये अडकलो. म्हणून यायचंय कुठं तर संतांच्या चरणाजवळ, बरं का. कारण तुमच्या माझ्या जीवनाचं सर्वांगीण कल्याण फक्त संत करणार आहेत. काय करता तो? आईच्या माईने आम्हाला घेतात जवळ, प्रपंचाने आम्हाला दिलेला थकवा दूर करतात. तुकोबराय सांगतात 3ऱ्या चरणात, बागलिया माझा वाहते नकाडी, बागलिया माझा वाहते नकाडी, बागलिया माझा वाहते नकाडी, बागलिया वाहते नकाडी. एकापेक्षा एक गंधर्व सभा आहे. खरं तर मोठ्या आवडीने मोठ्या गोड गळ्याची माणसं आजूबाजूला भेटणं हे सुद्धा भाग्याचं लक्षण आहे. काही ठिकाणी साथ न राहता ती 7:30 आहे की काय 2 तास असाही अनुभव येतो. पण आपण सगळे इतके उत्साही आहात. खरंच काही ठिकाणी एरंडेल प्यायल्यासारखे कधी कधी चेहरे समोर राहतात की कळवण्यास अत्यंत वाईट वाटत आहे की असा भाव दिसावा समोर. पण किती किती छान महिला वर्ग तर आमचा आज काय म्हणजे आमचा दिवस आहे की नाही.
प्रपंचात खरं सुख आहे की इथं खरं सुख आहे हो? हा नक्की सोडवत नाही ना. पण परवा गेले होते ना एक आजी आजोबा दुकानामध्ये, आणि इतकं प्रेम एकमेकांवरचं. मला ते फार असं मुरलेला संसार असतो की नाही. आजी आजोबांनी आजीचा हात धरला होता, मस्त दोघं जण चालत होते. मला राहवलं नाही. म्हटलं किती आजोबा काळजी घ्याल हो आजीची. वा वा वा, इतकं बरं वाटलं. ते म्हणले काळजी बिळजी नाही, प्रेम बिम काही नाही. तिचा हात सोडला की ती साड्यांचं दुकान धरते म्हणा. विठाल विठाल प्रपंच हा असाच आहे हो. कधी सुख आहे कधी दुःख आहे. सुख पाहता दुःख पर्वत आहे एवढा आहे. पण या सगळ्या बरं तुकोबराय सुद्धा म्हणले रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन, संघर्ष स्थिती जीवनामध्ये असलीच पाहिजे. याला जीवन ऐसे नाव. आणि हे करताना ही सगळी नाव आमची जर अशी तरुण जायची असेल ना, तर काय करावं लागेल माहितीये का? सांगड बांधा रे. आपले उद्या ज्यांचं